नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, अमोल बोल परिवारात आपलं स्वागत आहे. लोक नेहमी म्हणतात माफ करणारी व्यक्ती मोठ्या मनाची असते. हो, हे खरंय. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर कदाचित तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून टाकेल. मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीनं तुमचा विश्वासघात केला, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि पुन्हा एकदा गोड गोड बोलून तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्याला माफ कराल का? यावर अनेक जण म्हणतील, हो का नाही, कारण माफ करणं म्हणजे मनाच्या मोठेपणाचं उत्तम लक्षण आहे. पण मोठेपणा आणि मूर्खपणा यांच्यामध्ये एक अतिशय तरल रेषा असते. ती रेषा एकदा का ओलांडली की समोरची व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा आदर करत नाही, तर त्याचा फायदा घ्यायला सुरुवात करते. इथं तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगते. समीर नावाचा एक तरुण होता. मनानं अतिशय चांगला, लोकांना मदत करणारा, कोणी पैसे मागितले की सढळ हातानं देणारा आणि कोणी काही बोललं तर त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा. या समीरचा एक जवळचा मित्र होता, जो त्याच्या या निर्मळ स्वभावाचा गैरफायदा घेत असे. कधी नव्हे ते एकदा त्यानं समीरकडून काही पैसे घेतले, पण वर्ष उलटलं तरी परत करण्याचं नाव नाही. समीरनं मैत्री खातर त्याला पैशाबाबत कधी काही विचारलं नाही आणि आपल्या स्वभावानुसार त्याला माफही केलं. असंच एकदा समीरचा हा मित्र एका प्रकरणात त्याच्याशी खोटं बोलला. समीरला जेव्हा दुसऱ्या मित्राकडून कळलं की आपल्यापासून काही गोष्टी लपवल्या गेल्या, तेव्हाही समीरनं त्याला मोठ्या मनानं माफ केलं. एकदा तर या लबाड मित्रानं समीरच्याच नावाचा वापर करून अनेकांकडून अमाप पैसे उकळले. जेव्हा या प्रकरणाचा गाजावाजा झाला, लोक समीरकडे पैशाची मागणी करू लागले, तेव्हाही या पापभिरू समीरनं जाऊ दे, माणूस आहे, चुकणारच असं म्हणत त्याला काही बोलण्याऐवजी सोडून दिलं. पण या स्वभावाचा समीरला चांगलाच फटका बसला. काही महिन्यांनी समीर आर्थिक अडचणीत सापडला. ज्याच्यासाठी समीर इतका झटला, ज्याचे सर्व अपराध समीरनं आपल्या पोटात घातले, तोच मित्र त्याच्या पडत्या काळात त्याला साधी ओळखही दाखवेनासा झाला. यावरून समीरला एक गोष्ट समजली, ती म्हणजे क्षमाशील असणं वेगळं आणि स्वतःला असं वारंवार अडचणीत टाकणं वेगळं. मित्रमैत्रिणींनो, अतिविश्वास, अतिप्रेम आणि अतिक्षमाशीलता हे तिन्ही गुण माणसाला कमकुवत बनवू शकतात. मानसशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला तिच्या चुकीची कोणतीही किंमत मोजावी लागत नाही, ती व्यक्ती तीच चूक पुन्हा करण्याची शक्यता अधिक असते. कारण त्या व्यक्तीला खात्री असते की आपली चूक पुन्हा माफ केली जाईल. म्हणून कधीकधी माफ करण्यापेक्षा मर्यादा आखणं अधिक आवश्यक असतं. या मर्यादा आखताना कशा प्रकारच्या व्यक्तींना आपण 2 हात दूर ठेवू शकतो हे आता पाहूया. पहिली म्हणजे विश्वासघात करणारी व्यक्ती. ज्यानं तुमची गुपितं तुमच्या विरुद्ध वापरली, ज्यानं तुमच्या विश्वासाचा स्वतःच्या फायद्यासाठी सौदा केला, अशा व्यक्तीला जरी तुम्ही मोठ्या मनानं माफ केलं तरी तिला पुन्हा कधीच तुमच्या आयुष्याचा भाग बनवू नका. दुसरी म्हणजे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी व्यक्ती. काही लोक फक्त जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच तुम्ही आठवता. म्हणजे काही काम असेल तर तुम्ही त्यांचे जिवलग, मात्र काम झालं की गरज सरो वैद्य मरो अशी मानसिकता. लक्षात ठेवा, अशा लोकांना तुमची किंमत नसते, तर त्यांना तुमचा फक्त वापर करून घ्यायचा असतो. तिसरी म्हणजे वारंवार अपमान करणारी व्यक्ती. रागात एखाद्याचा शब्द चुकू शकतो, पण जो प्रत्येक वेळी तुमच्या स्वाभिमानावर घाव घालतो, अन्य लोकांसमोर तुम्हाला कमी लेखतो, तुमच्या आत्मविश्वासाची गळचेपी करतो, त्याचं प्रेम हे खरं प्रेम नसतं, तर ती व्यक्ती तुमच्यावर अधिकार गाजवत असते. चौथी म्हणजे तुमच्या संकटात तुमची साथ सोडणारी व्यक्ती. आनंदाच्या क्षणी सगळे सोबत असतात, पण अडचणीच्या काळात ज्यांनी तुमचा हात सोडला त्यांना तुमच्या कोणत्याही यशात, आनंदात पुन्हा जागा देऊ नका. कारण संकट हा एक असा आरसा आहे जो माणसाला खरा चेहरा दाखवतो. आणि पाचवी म्हणजे वारंवार तीच चूक करणारी व्यक्ती. एखाद्याची पहिली चूक झाली तर तिला क्षमा करता येते, मात्र दुसऱ्यांदा तीच चूक झाली तर सावध व्हायला हवं. पण जेव्हा एखादी व्यक्ती प्रत्येक वेळी हे शेवटचं, आता पुन्हा असं होणार नाही अशी आश्वासनं देते, तेव्हा प्रॉब्लेम त्या व्यक्तीचा नाही तर आपला असतो. कारण आपण अजूनही तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत असतो. काही लोक तुमच्या आयुष्यात नातं टिकवण्यासाठी येत नाहीत, तर आपल्याला आयुष्याचा धडा शिकवण्यासाठी येतात.
त्यामुळे हे ध्यानात ठेवा की धडा शिकल्यावर पान पलटावं लागतं, पुन्हा तेच पान वारंवार वाचत बसायचं नसतं. तर तात्पर्य म्हणजे क्षमाशील असणं हा तुमचा गुण असू शकतो, पण तुमच्या चांगुलपणाचा एखाद्याला वारंवार गैरफायदा घेऊ देणं हा एक प्रकारे तुमचा अवगुणच मानावा लागेल. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.